जय श्रीराम. प्रभू राम, सीता, लक्ष्मण, हनुमंत, विभीषण, सुग्रीव सगळे वानर सैन्य बसल्यावर पुष्पक विमानाने आकाशात झेप घेतली आणि ते उत्तरेकडे अयोध्येच्या दिशेने निघाले. जमिनीवरचे विलक्षण सौंदर्य विमानातून प्रभू राम सीतामाईला दाखवित होते. ही सुवर्णनगरी लंका, राजधानी नजीक तो निकुंभिका, येथेच लक्ष्मणाने मोठ्या पराक्रमाने इंद्रजिताला ठार मारले. तो पर्वत, त्यावर आम्ही सैन्यासह तह दिला होता. येथूनच आम्ही रावणावर हल्ला करून त्याला परलोकाच्या प्रवासाला धाडले. भारत आणि लंका यांना जोडणारा तो सेतू पहा. हा प्रचंड पूल नल नावाच्या श्रेष्ठ वानराने बांधला आणि त्यावरून सारे वानर सैन्य लंकेत उतरले. ते पहा, पंपा सरोवर. त्याच्या काठी असलेल्या ऋष्यमुख पर्वतावर हनुमंताची आणि माझी पहिली भेट झाली आणि त्याने माझी व वानरराज सुग्रीव यांची मैत्री घडवून आणली. सीते, आपण थोडा वेळ अगस्ती ऋषींच्या आश्रमात जाऊ. तुला तेथे लोपामुद्रा भेटेल आणि ऋषी व त्यांच्या पत्नी तुला भेटावयास येतील. तुझी सर्व विचारपूस करतील. जे जे घडले ते सगळे त्यांना सविस्तर सांग. पण समुद्रबंधनाची गोष्ट मात्र लोपामुद्रेला सांगू नकोस, नाहीतर तिला आणखीन गर्व होईल आणि तुला मात्र ती हीनदीन लेखेल. अगस्ती ऋषींच्या आश्रमाजवळ रामचंद्राचे विमान येताच अगस्ती ऋषी आश्रमाबाहेर धावले. ऋषी मेळा पाहून राम विमानातून खाली उतरले. अगस्ती ऋषींनी रामरायाला प्रेमभराने आलिंगन दिले. तसेच लक्ष्मणालाही अगस्तींनी प्रेमाने हृदयाशी धरले. रामाने अगस्ती ऋषींना विचारले, मागे मी आलो तेव्हा मला दर्शन दिले नाहीत व आज आपण होऊन बाहेर कसे आलात? तेव्हा अगस्ती म्हणाले, रामराया, त्यावेळी तुझ्याबरोबर सीतामाई नव्हती. आता तू सीतेसह आलास. रामा, तू निर्गुण निराकार सच्चिदानंद घन आहेस, परंतु तुझी शक्ती तुझ्याबरोबर नसेल तर तुझे दर्शन कसे घ्यावे? तुम्हा दोघांचे दर्शन आम्हाला कल्याणकारक होय. अगस्तींचे हे बोलणे ऐकून राम अतिशय आनंदित झाला. मग लोपामुद्रेने सीतेला विचारले, हे सीते, राम तुझ्यावर खरेच प्रेम करतो का आपला उदासीन आहे? त्यावर सीता म्हणाली, आम्ही वनात फिरत होतो तरी सुद्धा त्यांनी माझ्या सुखात काही कमतरता केली नाही. सुवर्णमृगाची हकीकत सांगण्याच्या भरात सीतेने लोपामुद्रेला सेतुबंधनाची कथा सांगितली. तेव्हा लोपामुद्रा म्हणाली, अगं, राम एवढा पराक्रमी, मग त्याने एका बाणात सगळा समुद्र आटवून नाही का टाकायचा? आमच्या ह्यांनी तर एकाच आचमनात सगळा समुद्र पिऊन टाकला होता. सीतेने रामरायांचा हा अपमान कसा बरे सहन करावा? सीता बोलू लागली, रघुनंदनांच्या बाणाने सप्त समुद्र आटून गेले असते, पण मग सर्वच जलचर मेले असते व त्यांच्यापैकी कुणालाही पाणी पिण्यास एक थेंबही शिल्लक राहिला नसता. समुद्र शोषण करून टाकण्यास नळ, नीळ, हनुमंत आहेत ना. त्यांनी मनात आणले असते तर कुणीही वानरांनी एकाच आचमनात सप्त समुद्र प्राशन केले असते. पण हा समुद्र तुझ्या पतीने पिऊन मूत्रमार्गाने सोडून दिला होता ना, त्याचे वानर कसे शोषण करणार? जानकीच्या ह्या चातुर्याने लोपामुद्रा निरुत्तर झाली. थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्यावर अगस्तींनी सन्मानाने रामरायांना निरोप दिला. नंतर रामरायांच्या आज्ञेवरून विमान भरद्वाज ऋषींच्या आश्रमात उतरले. आज 14 वर्षे 14 दिवस होऊन रामचंद्रांचा वनवास संपला होता. भरद्वाजांनी राम लक्ष्मणांना आदरपूर्वक एक दिवस आश्रमात ठेवून घेतले. रामरायांनी मारुतीला पुढे पाठवून गुहकाला आणि भरताला आम्ही येत आहोत. ऋषींच्या आग्रहामुळे आम्हाला आज येथे राहावे लागत आहे, असा निरोप सांगितला.
रामरायांची आज्ञा होताच हनुमंताने रामचरणांचे दर्शन घेतले आणि ताबडतोब गुहकाकडे उड्डाण केले. हनुमंत गुहकाला म्हणाले, गुहका, रामचंद्र येत आहेत. मारुतीच्या मुखातून रामागमनाची वार्ता ऐकताच गुहकाला फार आनंद झाला. गुहकाने फळे फुले हनुमंताला अर्पण करून त्यांचे स्वागत केले. गुहक हनुमंताला घेऊन नंदीग्रामात भरताकडे गेला. दोघेही रामाचे भक्त. ते भरताकडे गेले तेव्हा भरत उदासवाणे राम वनवासाची 14 वर्षे आणि 14 दिवस हाताच्या बोटांनी मोजून म्हणत होता, आता रामराया वनवासातून येण्याची वेळ टळून गेली आहे. आता आपण ठरविल्याप्रमाणे अग्नी पेटवून त्यात उडी घ्यावी, हेच योग्य होय. भरताने लाकडे आणून चिता बनवली. आता ती पेटवून तिच्यात तो उडी घेणार तोच कोणीतरी धावत धावत तेथे आले आणि भरताच्या कानात म्हणाले, राम सीता लक्ष्मणासह येत आहेत. तो हनुमंत होता. त्याचे अमृताचे बोल ऐकताच भरताला नवजीवन मिळाले. हनुमंताला भरताने प्रेमाने आलिंगन देऊन म्हटले, मित्रा, रामरायाच्या भेटीसाठी प्राण कासावीस झाले आहेत. भरताने शत्रुघ्नाला अयोध्येत पुढे पाठवून राम येत असल्याची बातमी दिली आणि त्याच्या स्वागताची तयारी करायला सांगितले. शत्रुघ्नाच्या मुखातून ही बातमी ऐकताच जणू सारी अयोध्या पुन्हा सजीव झाली. राम वियोगाने सारी अयोध्या निष्प्राण झाली होती. तिच्यात आज नवीन उत्साह निर्माण झाला. सुमंत, वसिष्ठ, कौसल्या, कैकेयी, सुमित्रा ह्या साऱ्यांचा उत्साह अवर्णनीय होता. रामचंद्रांचे स्वागत करण्यासाठी नंदीग्रामात सगळे प्रजाजन आकाशाकडे डोळे लावून बसले होते. सर्वांचे डोळे आनंदाश्रूंनी वाहत होते. सगळीकडे मंगलवाद्ये वाजत होती. भरद्वाजांची आज्ञा घेऊन रामचंद्र पुष्पक विमानात बसले. ते नंदीग्रामात आले तेव्हा भरताला खूप आश्चर्य वाटले. विमानाने नंदीग्रामात प्रवेश करताच भरताने आनंदातिशयाने भूमीवर साष्टांग नमस्कार केला. रामचंद्रांनी भूमीवर पाऊल ठेवताच प्रथम अयोध्येत फडकणाऱ्या रघुवंशाच्या विजयी ध्वजाला मनपूर्वक वंदन केले. भरत साष्टांग नमस्कार घालीत रामाच्या भेटीला निघाला. भरताच्या नेत्रात अश्रूंची इतकी दाटी झाली की भरताला जमीनही दिसेना. भरताची ती तपस्वी मूर्ती पाहून राम अतिशय व्याकुळ झाले. रामाच्या भेटीने भरताला मात्र पुन्हा आपल्या वडिलांच्या भेटीचा आनंद झाला. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारताच दोघांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. वियोग दुःखाने होरपळल्याने दोघेही एकमेकांना सोडित नव्हते. हा सारा देखावा पाहून बिभीषणाला वाटले, रावणाला अशा प्रेमाने आपण जिंकू शकलो नाही. तर सुग्रीवाच्या मनात आले, असे प्रेम आपण वालीकडून मिळवू शकलो नाही. वसिष्ठ रथातून उतरत आहेत हे पाहून राम धावतच रथाजवळ गेले आणि त्यांनी वसिष्ठांना साष्टांग नमस्कार घातला. रामाला आशीर्वाद देत वसिष्ठांनी प्रेमाने रामाला आलिंगन दिले. ते म्हणाले, रामा, तू पुराण पुरुष आहेस. तू जगाला अद्भुत लीला दाखवायला रघुकुळात जन्मला आहेस. तुझे नित्य मंगल असो. भरताने लक्ष्मणाला प्रेमाने आलिंगन दिले. सीतेला वंदन केले. सुग्रीव व बिभीषण भरताला नमस्कार करण्यासाठी पुढे झाले. तोच भरताने त्यांना प्रेमाने उठवून हृदयाशी धरले. नळ, नीळ, जांबुवंत, गुहक ह्या सर्वांच्या भेटी झाल्या. भरताला पुन्हा पुन्हा प्रेमाचे भरते येऊन त्याच्या डोळ्यांत अश्रूंनी गर्दी केली. रामाने भरताला त्या अद्भुत पुष्पक विमानात बसवून उड्डाण करून नंतर त्या विमानास पुन्हा खाली उतरविले व कुबेराकडे जाण्यास सांगितले. राम म्हणाला, मी स्मरण करीन तेव्हा यावे. अशी आज्ञा होताच विमानाने दक्षिणेकडे आकाशात झेप घेतली. प्रभू रामाच्या स्वागतासाठी अयोध्येतून चतुरंग दळ, हजारो पौरजन, वसिष्ठ, प्रधान, सुमंत
माता असे सारे नंदीग्रामी आले होते. रामाने त्या सर्वांची चौकशी केली. तो सुखसोहळा अवर्णनीय होता. हा भेटीचा सोहळा पाहण्यासाठी देवांनी आकाशात विमानातून गर्दी केली. कौसल्याच्या खांद्यावर रामचंद्राने मस्तक ठेवताच कौसल्या प्रेमाने सद्गदित झाली. कौसल्याच्या मुखातून बोलण्यासाठी शब्दच फुटेना. राम आणि लक्ष्मण यांनी दोन्ही मातांना नमस्कार केले. कैकेयी रामाला म्हणाली, रामा, आता सुखाने अयोध्येत राज्य कर. मला जे दूषण लागले होते ते आज दूर झाले. सीता सर्व मातांना भेटली. कौसल्येने जानकीचे मुख कुरवाळून नवरत्न मुद्रिका जानकीच्या बोटात घातली. सुमित्रेने आपल्या कंठातील सुवर्णमाळ सीतेच्या गळ्यात घातली. परंतु कैकेयी मात्र 4 वावगे शब्दच बोलली. त्याकडे लक्ष न देता सीता कौसल्या मातेजवळ जाऊन बसली.